नमस्कार, मी डॉक्टर दिवान सुवर्णा, दिवान हॉस्पिटल कन्सल्टंट डायरेक्टर. डॉक्टर अभय दिवान यांचा आज वाढदिवस 15 फेब्रुवारी. सर जाऊन 4 वर्ष झाली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सामाजिक आणि वैद्यकीय जाणीवेतनं ज्याचा तुटवडा या समाजाला, ज्याची गरज आहे रक्तदान, तर आपण रक्तदान करून हा वाढदिवस साजरा करतो. सरांचं नेहमीच उद्दिष्ट होतं की वाजवी दरामध्ये अतिशय चांगली वैद्यकीय सेवा पुरवणं. आम्ही या सामाजिक बांधिलकीतनं जेवढं शक्य आहे तेवढं, आमच्या हॉस्पिटलला जेवढं शक्य आहे तेवढ्या लोकांसाठी सततच चांगलं, उत्तम, वाजवी दरात करण्याचा प्रयत्न करत राहू. मी डॉक्टर सुरेश देसाई, दिवान हॉस्पिटल येथे मागील 15 वर्षापासून ॲडमिनचं काम करत आहे. दिवान सरचं दुर्दैवांत 4 वर्षापूर्वी झालं. आज त्यांची 4थी जयंती आहे. आपण दरवर्षी त्यांच्या जयंतीला रक्तदान शिबिर आयोजित करतो. हे 4थं वर्ष आहे. दरवर्षी आम्ही किमान 51 रक्तदानच्या बाटल्या आम्ही रक्तदान करतो PCMC ब्लड बँकिंगला. ह्या वर्षी पण पुन्हा तेच कार्यक्रम चालू आहे. दिवान हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक, जनरल सर्जरी, मेडिसिन हे सगळे विभाग पूर्वीसारखेच कार्यरत चालू आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त जोमाने चालू आहे दिवान सरांच्या आशीर्वादामुळे. दिवान मॅडम हे खूप छान सांभाळत आहेत, ठीक आहे, आणि सगळ्या स्टाफचा त्यांना सपोर्ट आहे, आधार आहे. पूर्ण जेवढे पेशंट्स आहेत ते सुद्धा आम्हाला भरपूर सपोर्ट करतायत, ठीक आहे. त्या सगळ्याच्या आशीर्वादामुळे आमचं हॉस्पिटल पूर्वीसारखं खूप छान चाललेलं आहे. धन्यवाद. नमस्कार, मी विवेक कुलकर्णी, माझं पिंपरी चिंचवड या चॅनेलसाठी. मानवी जीवनात आपण आयुष्य जगत असताना कधी कोणाशी कधी काय संबंध निर्माण होतात ते आपल्याला कधीच कळत नाही. हे केवळ देवाघरचं देणं असं म्हणायला हवं. माझ्या आयुष्यात असंच एक व्यक्तिमत्व येऊन गेलं, ज्यांचं माझं खरं तर तसं रक्ताचं कुठलंही नातं नव्हतं, पण केवळ आम्ही एका भागातले, एका प्रांतातले शिक्षकांची मुलं, अशी काही आमच्या सारखी गुण जुळले आणि ओळखीचं रूपांतर बघता बघता ऋणानुबंधात झालं. निगडीतील सुप्रसिद्ध डॉक्टर अभय दिवान यांचं नाव निगडीमध्ये माहिती नसेल असं अस्थिरोगातला एकही रुग्ण तुम्हाला सापडणार नाही. दुर्दैवाने दिवान सर काही कारणाने आपल्याला सोडून गेले. यानंतर दिवान हॉस्पिटलचा डोलारा डॉक्टर सुवर्णा दिवान आणि त्यांचा स्टाफ अत्यंत समर्थपणे चालवत आहे. आज सरांचा खरं तर स्मृती दिन आहे. या निमित्ताने दिवान हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे. मॅडम नमस्कार. रक्तदान शिबिर घ्यावं हीच कल्पना का सुचली? रक्तदान हे आम्हाला असं वाटतं की अवयवदान आणि रक्तदान हे खूप मोठं दान आहे. दुसरं म्हणजे इतकी चांगली स्किल्ड सर्जिकल सर्जरी लोकांसाठी करणं, रक्तदान करणं, अवयवदान करणं हे खूप मोठं दान आहे. बाकी सगळे दान सगळे करू शकतात, पण हे आम्हाला प्रिव्हिलेज आहे की आम्ही हे करू शकतो. समाजात नेहमी रक्ताची तुटवडा असते, मानवी जीवाला याची आवश्यकता असते, आणि सरांनी नेहमी असंच केलं की काहीतरी वेगळं करण्यापेक्षा जे शाश्वत आहे आणि ज्याची खरंच गरज आहे समाजाला, अशा गोष्टी करणं सरांना नेहमीच पटत होतं. त्यामुळे आम्ही सरांच्याच संकल्पनेतनं रक्तदानाने केलं आणि अवयवदानाची पण आम्ही नेहमी लोकांमध्ये अवेअरनेस तयार करत असतो. आता खरं तर तुम्ही या क्षेत्रात आहात, रक्तदानाबद्दल तुम्ही जितकं जास्त सांगाल तेवढं आम्ही नाही सांगू शकत. साधारण किती रक्त या निमित्ताने जमा होतं आपल्याकडे? ऍव्हरेज आमच्याकडे 200च्या आसपास बॅग्स तयार होतात, जमा होतात. आणि मग हे रक्त आपण शहराच्या विविध ब्लड बँकला दिलं जातं का, कुठल्या हॉस्पिटलला दिलं जातं स्पेशली? हे आम्ही शहराच्या विविध बँकांमध्ये देतो, जेणेकरून त्या बँकेचा म्हणजे या शहरातले अनेक हॉस्पिटल्स या बँकांचा फायदा घेऊ शकतात. कधी कधी आम्ही पाहिले की आम्ही ज्या रक्त बँकेला दिलंय तिथलं ब्लड कधी कधी पुण्याला पण जातं. म्हणजे त्यामुळं सगळ्याच विविध म्हणजे सगळ्या जाती धर्माच्या विविध हॉस्पिटलमध्ये रक्त पुरवलं जातं. मॅडम, मी दिवान हॉस्पिटलचा एक चिंतक म्हणून आहेच. मी बोलणं असं लोकांना वाटेल की हा घरात असल्यामुळं, पण आजही दिवान सरांवर प्रेम करणारे पिंपरी चिंचवड मधले अनेक रुग्ण आहेत. तर त्यांना तुम्ही आजच्या निमित्ताने कशा रीतीने आश्वस्त कराल की दिवान हॉस्पिटलमध्ये आजही दिवान सरांचं काम तुमच्या रूपाने, तुमच्या द्वारे चालू आहे? ओके, अगदी योग्य सल्ला. कशाची भीड न ठेवता जे पेशंटसाठी गरजेचं आवश्यक आहे ते योग्य सल्ला, खूप चांगल्या पद्धतीची क्वालिटी सर्जरी, ट्रीटमेंट वाजवी दरात.
हा आमचा नेहमीचाच क्वालिटी ट्रीटमेंट विथ ॲव्हरेज मिनिमम बेसिक एक्सपेन्सेस हे आमचं नेहमीच दिवान हॉस्पिटलचं ब्रीदवाक्य म्हणलं तरी चालेल. आपल्याकडे कुठल्या प्रकारच्या शस्त्रक्रिया खास करून केल्या जातात, म्हणजे आज या निमित्ताने लोकांपर्यंत संदेशही जाईल? आपल्या हॉस्पिटलमध्ये जसं सगळ्यांना माहिती आहे तसं आपलं हॉस्पिटल ऑर्थोपेडिक सर्जिकल जनरल हॉस्पिटल आहे. ऑर्थोपेडिक मधल्या सगळ्या सर्जरी रिप्लेसमेंट म्हणजे ट्रॉमा जे फ्रॅक्चर्स ऍक्सिडेंट पासून रिप्लेसमेंट सर्जरी किंवा ऑर्थोस्कोपी करतो आपण. आणि माझ्या ब्रँच मधल्या सगळ्यात सर्जरी मी करते. जसं तुम्हाला माहिती आहे की अगदी छोट्यातल्या छोट्या सर्जरी लगेच करून देण्यापासून छोट्या गाठी, हर्निया, स्तनाचे कॅन्सर, बाकीचे लॅप्रोस्कोपी सर्जरी, अपेंडिक्स, मूळव्याध या सगळ्या सर्जरी, थायरॉइड सर्जरी, जनरल सर्जरीमध्ये सगळ्या म्हणजे किडनीच्या सर्जरीज, कॅन्सरच्या सर्जरीज, स्पाईन सर्जरीज, प्लास्टिक सर्जरी, लहान मुलांच्या सर्जरी हे सगळे उत्तम प्रकारे मी स्वतः करते आणि हे सगळं वाजवी दरात करते. धन्यवाद मॅडम. खरं तर रामकृष्ण आले गेले त्यावेळी जग कावसच पडले असं म्हटलं जातं. मात्र काही लोकांचं जाणं नक्कीच खूप नेहमीच जाणवत राहते त्यांची कमी, पण तरीही मी एक जबाबदार नागरिक म्हणून इतकंच खात्रीने सांगू शकतो की दिवान हॉस्पिटलमध्ये आजही सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांना खात्रीशीर आणि इतर हॉस्पिटलच्या तुलनेत नक्कीच वाजवी दरात खात्रीशीर उपाय करून मिळतात. आणि जेव्हा जेव्हा मॅडम पेशंटला आश्वस्त करतात, मी इतकं सांगू शकतो की त्या पेशंटला कुठलीही चिंता करायचं कारण नाही. मॅडम, तुमच्या पुढील उपक्रमासाठी सुद्धा आमच्या खूप 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 शुभेच्छा. आमच्या या चॅनेलमध्ये आज आपण आवर्जून सामील झालात, वेळ दिलात, त्याबद्दल मी सर्व वाचकांच्या वतीने आपले आभार मानतो. धन्यवाद डॉक्टर दिवान आणि दिवान हॉस्पिटल परिवार. सुरुवात करू परत. नमस्कार, मी स्वाती टकले. मी गेली 17-18 वर्ष झाली दिवान हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस करते. सरांची आज 4थी जयंती. सरांच्या म्हणजे सर प्रत्येक वेळी सांगायचे, सरांनी आम्हाला दान करणं हे शिकवलं. मग ते कशाचे दान असू दे, त्याच्यात सर्वात श्रेष्ठ दान हे रक्तदान आहे. आज सरांच्या आठवणीसाठी आम्ही दरवर्षी रक्तदानचं शिबिर आयोजित करतो. हे 4थं वर्ष आहे आणि आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. तर मी प्रत्येकाला सांगू इच्छिते की प्रत्येकाने रक्तदान करून आपल्या जीवनात काहीतरी चांगलं दान करण्याचं पुण्य मिळावं प्रत्येकाला आणि करावं सर्वांनी. बस एवढंच.